यानंतर विद्यार्थी मित्रांनो 84वा प्रश्न बघा. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये 5% वाढ आणि 10% कमी, म्हणजे वाढीपेक्षा कमी कसं आहे, जास्ती आहे. त्याच्यामुळे यामध्ये क्षेत्रफळामध्ये विद्यार्थी मित्रांनो घट होईल. तर ते किती टक्के घट होईल असं काढायचं आहे आपल्याला. तर बघा 10 - 5 अधिक 10 × 5 भागिले 100. तर 10 × 5 50, 50 × 50, 50 × 100 म्हणजे 1/2 आला विद्यार्थी मित्रांनो. 10 तून 5 गेले 5 आणि 1/2 म्हणजे 0.5. म्हणजे उत्तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 5.5. आणि ऑप्शन क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे.